साई चैतन्य पैरामेडिकल कॉलेज लेकर आया है पैरामेडिकल काउंसिल और सरकारी नौकरियों के लिए उपयोगी पाठ्यक्रम। EMLT, रेडियोलॉजी टेक्नीशियन, हेल्थ सैनिटरी इंस्पेक्टर में एडमिशन जारी है। हमारा पता याद रखें, साई चैतन्य पैरामेडिकल कॉलेज, रूबी सिटी स्कैन के ऊपर, मोची कॉर्नर, कैंप रोड, मालेगाव। संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या धुळे लोकसभा मतदारसंघात निवडणुकीची धामधूम सुरू झाली। यात भाजपचे उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे यांचा प्रचाराचा दौरा जोरात सुरू असून त्यांनी आज मालेगाव शहरात पदाधिकारी कार्यकर्ते यांचा मेळावा घेतला। या मेळाव्याला हजारोंच्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते। सोमवारी डॉक्टर सुभाष भामरे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। यावेळी जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात येणार असून याप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांच्यासह जयकुमार रावल, गिरीश महाजन, विजय चौधरी आदींसह अनेक मान्यवर, मंत्री, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत। या मेळाव्यात बोलताना डॉक्टर सुभाष भामरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा मोठ्या संख्येने मतदान करीत देशाच्या सर्वोच्च स्थानी पुन्हा विराजमान करायचा असल्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला। आज आमच्यावर टीका करतात, पण या 10 वर्षात भाजपने काय केलं ते मी तुम्हाला सांगतो। या 10 वर्षात मांजरपाडा 200 प्रशासकीय मान्यता आपले लाडके नेते देवेंद्र भाऊ फडणवीस यांनी दिली आणि सतत पाठपुरावा केला। 14 कोटी रुपये देऊन आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपनीला सर्वेक्षण करायला दिलं, ते सर्वेक्षण पूर्ण झालं। आता DPR चालू आहे। मांजरपाडा 2 ला 5000 कोटी लागणार आहे, जास्त नाही। आणि ते 5000 कोटी आम्ही मिळवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही। परंतु केंद्राकडनं 15000 कोटी आणायच्या, त्याचा DPR बनवलेला आहे। आणि अशा रीतीने या मतदारसंघातील सिंचनाचे प्रश्न सोडवण्यासाठी तुमच्या खासदाराने जे प्रयत्न केले आपण जनतेपर्यंत पोहोचवा। ज्याच्या व्यतिरिक्त अनेक कामं झालेले आहेत। लहान लहान कामं जे खासदाराचे नसतात ते पण आपण केलेले आहेत। खासदार निधी असतील, 25-15 असतील, 354 असतील, 50, ते विषय मी घेतच नाही। परंतु हा जो आग्रा रोड जातो त्याच्या 3 ठिकाणी फ्लायओव्हर आपण बांधणार आहोत। त्याचा वर्क ऑर्डर निघाली, जून मध्ये त्याचं काम होईल। तेरे फाट्याला 1, सामनगावला 1 आणि 1 चाळीसगाव चौफुलीला। कुसुंबा मालेगाव हा राष्ट्रीय महामार्ग करून घेतला आणि आता कुसुंबगाव दोंडाईच्या पर्यंत या भागात जर कधी कारखानदारी वाढवायची असेल तर कारखाना येण्यासाठी पूरक गोष्टी आपल्याला कराव्या लागतील। भाजपाची लोकप्रियता आणि मतदारांचा कौल बघून विरोधकांची पायाखालची जमीन सरकली असं म्हणत डॉक्टर भामरे यांनी कांदा निर्यात बंदी संदर्भातील चांगला निर्णय जनतेला न सांगता त्यांची दिशाभूल विरोधक करीत असल्याचं त्यांनी सांगितलंय। केंद्र शासनाचं अभिनंदन करतो। आमच्या मागणीला, सततच्या मागणीला आज त्यांनी पाठिंबा दिला। अनेक मोठं काम चांगलं झालं। त्याच्यामुळे विरोधी पक्षवाल्यांना आता काय बोलावं समजत नाही आहे। निर्यात बंदी उठली तर त्यांनी आनंद व्यक्त करायला पाहिजे होता, पण ते अतिशय वाईट वाटलं त्यांना। तिसऱ्यांदा प्रचार सभा सुरू आहे, तिसऱ्यांदा हॅट्रिक करण्याच्या दिशेने आहेत, मोठ्या प्रमाणात गर्दी देखील होते, काय सांगा? हे बघा, इथं उमेदवार सुभाष भामरे नाही आहे, इथं उमेदवार मोदीजी आहेत। संपूर्ण भारतातील जनतेने संकल्प केलेला आहे की मोदींना पुन्हा प्रधानमंत्री करायचे 24 मध्ये, आणि त्याच्यामुळे मोदी साहेबांच्या नावावर अशी गर्दी जमते आणि सगळीकडे आमचा कोणताच मेळावा साधा झाला नाही, मोठा झाला, प्रचंड मोठा झाला। 30 तारखेला आपण उमेदवारी अर्ज 29 तारखेला कोणी येणार आहे, काय विशेष आयोजन करत आलं? मोठ्या प्रमाणात 5 पूर्ण लोकसभेतनं लोक येणार आहेत आणि त्याच्यात गिरीश भाऊ असतील, देवेंद्रजी असतील, बावनकुळे साहेब असतील, दादा भुसे असतील,
जयकुमारजी रावल असतील, असे सगळे मान्यवर आणि महायुतीचे सगळे नेते. यावेळी मालेगाव जिल्हाध्यक्ष प्राध्यापक निलेश कचवे म्हणाले की गेल्या 2 वेळेपेक्षा अधिकाधिक मते दे डॉक्टर भामरे यांना विजयी करू, तसंच तिसऱ्यांदा त्यांना संसदेत पाठवूच, तोपर्यंत स्वस्थ बसणार नसल्याचं प्राध्यापक निलेश कचवे यांनी सांगितलं. या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपल्याला 74,000चं 94,000चं आणि आता 1.25 लाखाच्या वरती मताधिक्य शिरल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही, अशी या ठिकाणी सगळ्यांनी आपण इथे शपथ घेतली पाहिजे. आदरणीय विजू भाऊ, आम्ही मालेगाव बाह्य विधानसभेच्या वतीने आणि मालेगाव जिल्ह्याच्या वतीने आपल्याला या ठिकाणी शब्द देतो, आम्ही 2014 आणि 2019च्या मताधिक्याचं प्रमाण या ठिकाणी निश्चितच लीड मोडून या ठिकाणी बाबांना त्या ठिकाणी 1.25 लाखाच्या वरती मताधिक्य देऊन संसदेत पाठवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. भाऊ, आज या ठिकाणी आपण इथे आलात, आपण नेहमीच आम्हाला खूप सहकार्य करतात. आपल्या जीवावर आज ही संघटना उत्तर महाराष्ट्रामध्ये खूप चांगल्या प्रकारे काम करते. मी आदरणीय विजू भाऊंचं या ठिकाणी सर्व मालेगावकरांच्या वतीने या ठिकाणी खूप आभार मानतो. यावेळी व्यासपीठावर डॉक्टर सुभाष भामरे यांच्यासह विजय चौधरी, मालेगाव जिल्हाध्यक्ष प्राध्यापक निलेश कचवे, लकी गिल, सुरेश निकम, देवा पाटील यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येनं उपस्थित होते. न्यूज ब्युरो, कसमध्ये अपडेट, मालेगाव.